मुळाची भाजी, लसूण, तूर डाळ, कांदा, हिरवी मिरची. हे चांगलं परतायचं त्याला, बरोबर आहे ना. आणि ही लाल भाजी पण बनवते. वाफेवरती शिजवायची, पाणी नाही घालायचं. अच्छा. आणि हे कांदा, हिरवी मिरची, लसूण, हे लाल भाजीचं रेसिपी. ओके. बिलकुल पाणी नाही घालायचं. ते तर झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटणार ना. नंतर त्याच्यावरून खोबरं खिसलेलं टाकायचं का. हां, हे दाखवते. नंतर हे त्याच्यावर थोडी खोबरं खिसून टाकायचं मुळ्याच्या भाजीला आणि लाल भाजीला. दोन्ही रेसिपी तयार होत आहे. या जेवायला. झाल्यावर या, नाहीतर आधी जेवून बसतात. त्याच्यात पण पाणी नाही टाकायचं. पाणी असतं ना आधीचं. अच्छा, लाल भाजीला पण पाणी नाही टाकायचं, आधीचं पाणी असतं. वाफेवर शिजतात दोन्ही. तो वाफेवर शिजतो दोन्ही पण. आता ती एवढीचीच होईल बाई. हे अच्छा, पण वाफ लागली की मग ते हे होतं ना, शिजून येतं. ओके. मीठ नंतर टाकायचं. अच्छा, आधी नाही टाकायचं मीठ. कारण कमी होते ना ती भाजी. अच्छा, मीठ नंतर टाकायचे म्हणजे उतरताना का. म्हणजे जरा शिजली की टाकायची. अच्छा, जरा शिजल्यावर मीठ टाकायचे. अगोदर टाकलं तर कसं ते पाणी म्हणजे कमी झालं की मीठ खारट होतं ना. ओके. म्हणजे अगोदर मीठ टाकायचं नाही, खारट होतं, त्यांचं म्हणणं असं आहे. चला, दोन्ही ढाकले. आता थोडं 10 मिनटं थांबा. सांग काय होतं. कमी झाली भाजी. अच्छा, वाफेवरती शिजते ना, मग पाणी सुटतं. अच्छा, वाफेवर शिजून पाणी सुटतं, आपोआप कमी होतं भाजी. भाजीचं प्रमाण कमी होतं. मग शिजत आल्यावर मीठ टाकायचं. आता मीठ टाकायचं. ओके. हां, मीठ टाकलं गेलं. आता परतायचं. आयडिया तर खूप सुंदर आहे. असं भाजी करायचं. भाजी पण हलवतात थोडी. चारही साईडला ना. हे बघा, पाणी सुटलं, ह्याला टाकूया.